आज आपल्या घरातल्या पायऱ्याचं झालं काम सुरू आणि झाला एक विषय. मागच्या ब्लॉकमध्ये मी जसं सांगितलं होतं तुम्हाला आपला स्लॅब रेडी झालेला आहे. पण तरी पण आपली त्याची शटरिंग अजून निघालेली नाही कारण 15-20 दिवस आपल्याला ते तसंच ठेवावं लागतं. आणि आज मेन म्हणजे आपल्या वरच्या मेन कॉलमचं काम सुरू होणार आहे बरं का. तेच तुम्हाला आज मी दाखवणार. त्याआधी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग सीरीजमध्ये. आणि आपल्या मेन एंट्रन्सच्या पायऱ्या पण पूर्णच्या पूर्ण काच झालेल्या होत्या बरं का. त्या पण स्लॅबमध्येच भरून घेतल्या होत्या आणि मस्तच्या मस्त चिकनं निघाले. आणि इथं बघा असं काम चालू झालेलं आहे सगळ्यांचं वरती इटा आणून ठेवले आपण. आणि काही कॉलम आपण बनवून पण घेतले आणि ते काढून पण टाकले त्याची शटरिंग. आणि पाणी पण देणं चालू केले. पण काही कॉलम आपण तसंच ठेवलं आहे कारण ते आपल्या मेन जिन्यामधून जाणार आहे तर ते नंतरच भरावं लागणार आहे. आणि इकडे आबळ बी आलं होतं बुवा असं वाटत होतं आता काही खरं नाही, लय बेकार पाऊस येणार आहे काय. पण पाऊस हो का काय आपलं काम करायला कोणीच काही थांबू नाही शकत बाई, सगळे जोशमध्ये होते. आणि इकडे आपल्या मेन पायऱ्या इथनं घरातून अशा जाणार आहेत, त्याचं आज काम मे बी चालू होऊन जाईल. त्याच्या आधी बघा आपले कॉलम किती भारी दिसत आहे ना, एकदम एका लाईनमध्ये आणि चिकणे आलेले. आणि आता इकडची ही ना लेफ्ट साईडची वॉल पण झालेली होती. आता मेन म्हणजे आपल्या बॅक साईडची जी वॉल आहे ती बाकी होती, ती आपण करायची होती. आणि दुपारी मी बघतो तर काय साईडची वॉल आणि मागची वॉल दोन्हीचे दोन्ही आपटून घेतले होते बाई आपल्या कारागिरीने. आणि इकडे आपले सेंटरिंगवाले बी काका आले होते. आणि आल्या लगेच ते जिना कास्टिंगच्या कामाला लागून गेले भाऊ. आणि बघता बघता त्यांनी कास्टिंग बी करून टाकली, खालून सपोर्ट पण लावून घेतला होता बाई. आणि एक काका तर डायरेक्ट टॉपवर चढून काम करत होते न घाबरता. तर चला भेटतो मी उद्या तुम्हाला संध्याकाळी 8:30 वाजता. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करा. चला धन्यवाद.